तदनंतर जिजाऊ प्रतिष्ठान चे अध्यक्ष सुशांत शिंदे यांना सुद्धा तुम्ही पाहिलं होतं। मॅच आता सुरू होतोय। दोन बॅटर उतरलेत, विश्वनाथ जाधव आणि विजय जाधव। विश्वनाथ आणि विजय या दोघांवर जी जबाबदारी आहे ती नेहमीच त्यांनी जबाबदारी दाखवलेली आहे। आपल्या खांद्यावर त्याने उचलले। 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा हेतू असेल बॅटिंग करताना। जो स्टार्ट मागच्या 2 मॅच मध्ये दीपेश फाउंडेशन पुरस्कृत आरसीसी पेट संघाने दिलाय, तसा स्टार्ट या ठिकाणी मिळेल का या टीमला? दोन्ही टीम करता हार्दिक शुभेच्छा। अंतिम मॅच खेळत आहेत या रजनी क्रिकेट स्पर्धेमधील डे 3 मध्ये। पहिलाच बॉल स्विच हिट, पहिल्याच बॉलवर डीप पॉइंट क्षेत्राबाहेर चेंडूला पाठवून दिलंय। 1 नाही 2 नाही 3 नाही, धाव मिळते 4। खासदार चषक चौकार। बॅटचं ब्लेड ओपन केलं, अपील जोरदार केली होती सोहेलने, पंचाने अपील त्याची फेटाळून लावली। पहिल्याच बॉलवर 4 धावा विश्वनाथ जाधवला मिळतात। 4 धावांच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 4। 2 बॉल टाकून चलेत, 2 बॉलच्या समाप्तीनंतर 4। पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा, चांगला आउट कटर चेंडू टाकला होता। 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा विचार केला जात नाही। इथे काय घडले बघूया। लेग बाईचा इशारा आलाय, अतिरिक्त धाव मिळाली आणि धावा चालत ते 5। विकेट हॅट्रिक करता दीपेश फाउंडेशनचे सर्व आदरणीय दिनेश पाटील साहेबांकडून 1000 रुपयाचा पारितोषिक असेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला। सिक्कीम बॉईज दीपेश फाउंडेशन करता धरता दिनेश पाटील या ठिकाणी पारितोषिक लावत आहेत 1000 रुपयाचं विकेट हॅट्रिक साठी। धावसंख्या 5, 3 बॉलची समाप्ती। दोघांमध्ये एक चांगली लढत इथे पाहायला मिळेल। पुढचा बॉल क्रॉस बॅटने खेळायचं होतं, बॅटर चेंडू पर्यंत पोहोचले नव्हते। एक शॉर्ट बॉल होता, लाईन आणि लेंथ वर जास्त भर पाहायला मिळतोय बंटी या गोलंदाजाचा। बंटी आतापर्यंत चांगलं काम करतायत। पहिल्या मॅच मध्ये थोडासा चोप बसला होता त्यांना। ओहो बघा काय चेंडू टाकलाय, परंतु हा वाईड असेल, वाईड लाईनच्या बाहेर हा चेंडू पडलाय, त्यामुळेच प्रताप भोईर सरांचा इशारा आलाय। धावसंख्या 1 ने पुढे सरकली, धाबा लागल्या जात आहेत त्या 6 धाबा। चेंडू टाकून चलेत या षटकामध्ये 4। पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार। सुचिट करायचा होता बॅटरला, चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही। यावेळेला वापसी केली बंटी या गोलंदाजाने। एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे आणि बघा कसे अँगल्स त्याच्या फिरताना दिसत आहेत। उंची जास्त असतोय ज्या वेळेस एखाद्या गोलंदाजाची, त्या वेळेस ते मारा त्याच्या मनपसंतीचा क्षेत्रामध्ये करू शकतात। 4 षटकांचा मॅच आहे। 5 बॉल मध्ये 6 धाबा। स्ट्रायकिंग कडे विजय। ओहो वाईड यॉर्कर स्लोवर 1। काय वेगळी शैली गोलंदाज बंटीची पाहायला मिळाली। षटक क्रमांक 1 ची समाप्ती। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा आहेत त्या 6 धाबा। 6 फॉर नो लॉस। दहा धाबा बिनबाद बनलेल्या आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमच्या। एक छोटासा ब्रेक घेऊया, तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊन प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्याचे जवळचे 2 मित्र हे सुरुवातीपासूनच असतात। पहिला मित्र म्हणजेच कर्म आणि दुसरा मित्र म्हणजेच अनुभव। कर्म आपल्याला लढायला शिकवतात आणि अनुभव हे आपल्याला जिंकायला शिकवतात।
अनुभव जर तुमचा चांगला असेल ना तर मग विजयाच्या दिशेने तुमचं मार्गक्रमण होत असतं. गोलंदाजी मार्गावर गोलंदाजाला अर्भाच, समोर विश्वनाथ जाधव अनुभवी बॅटर आहे. चेंडूला पाठवून दिले डीप फॉरवर्ड पॉइंटच्या दिशेने. चेंडू दणदण करत जातो सीमारेषे पार. मिळत्या धाबाचार, खासदार चषक, चौकार. महानतम खेळाडू म्हणून विश्वनाथ जाधव याची ख्याती आहे आणि नुकताच अक्षय चिकिनी साहेबांवर आधारित असलेलं एक गीत वाचलं जातं. कारण तालुका प्रमुख हा मोठा पदभार सांभाळत आहेत. शिंदे गटाचे, शिवसेनेचे हे तालुका प्रमुख आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा संघ इथे लढताना दिसतोय. दियान 11 धानिव या संघाचा खेळाडू आहे विश्वनाथ जाधव. पुढचा बॉल ओ बघितलं तर चांगला ड्राईव्ह, सरळ बॅटचा वापर केला. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू वळतोय. फेकी येण्याआधी 2 धावा होतात पूर्ण. एक धाव फार महत्वाची आहे, मोलाची आहे. ती एकेरी दुहेरी धाव पूर्ण करतात बॅटर. 5 बॉल मध्ये 10 धावा विश्वनाथ जाधवच्या आणि 8 बॉल मध्ये 12 धावांची भागीदारी या दोघांमध्ये होतोय. स्कोर इज 12, धाव संख्या 12 बिनबाद. पुन्हा बॅटिंग टान्स बघा, सातत्याने बॅट तो विकेटवर आपटतोय. पुढचा बॉल स्विच करायचं होतं. व्हाईट बॉल दाखवलं पंचांनी. दॅट्स अ व्हाईट बॉल. वाईड लाईनच्या बाहेरून टर्न होताना दिसला चेंडू. एक धाव मोलाची आहे, महत्वाची एक धाव. लाईफ लाईन जिल्हा म्हटलं जातं, जीवन रेषा जिल्हा म्हटलं जातं आणि ती जीवन रेषा मिळते बॅटिंग करणाऱ्या टीमला. धाव संख्या 13. एक विशेष म्हणजे एकही फलंदाज बाद झाला नाही दियान 11 धानिव संघाचा. म्हणूनच आत्मविश्वासाने बॅटिंग तर करावे लागेल, तितकाच भरोसा गोलंदाजीवर ठेवावा लागेल. गोलंदाजी करणाऱ्या दीपेश फाउंडेशन आरसीसी पेठ या संघाला. प्रिन्स मूव्हीज द्वारे हे थेट प्रेक्षेपण होतोय. साता समुद्रा पलीकडे सुद्धा या स्पर्धेला पाहिलं जातं. ही खासियत आहे प्रिन्स मूव्हीजची. डाऊन द लेग, डाबी इष्टी सोडून जाणारा आता हा बॉल आहे. लगातारचे 2 चेंडू हे स्क्वेअर टाकलेत. जबाबदारी काय असतं ते प्रत्येक खेळाडूला ठाऊक असायला पाहिजे. लाईन आणि लेंथवर जास्त भर द्यायला पाहिजे. जसं आपण म्हणत असतो की तुमच्याकडे वेग असून चालत नाही, त्या वेगावर नियंत्रण सुद्धा पाहिजे तुमचं. 2 बॉल वाईट टाकलेत. धाव संख्या आहे ती 14 धावा. दुसरे षटक सुरू आहे. पुढचा बॉल स्विच करण्याकरता इरादा केला होता पक्का आणि इथे काय घडले बघूया. फाईन लेग रिझन मध्ये चेंडू गेलाय. 1 धाव होते पूर्ण. एकच धाव या वेळेला बॅटर विश्वनाथ जाधवला. विचित्र पद्धतीने फटक्याची निवड ते करत आहेत. उलटा पुलटा असं शॉर्ट सिलेक्शन होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा असे उलटे पलटे फटके खेळत आहेत. खास करून आपण मॅक्सी द बिग शो, ग्लेन मॅक्सवेल या खेळाडूची आठवण मला झाली. धाव संख्या धावफळकावर आहे ती 15 धावा. त्याला म्हटलं जातं मॅक्सी द बिग शो. 14 ऑक्टोबर 1988 साली जन्मलेला हा खेळाडू आहे. परंतु काय जबरदस्त कामगिरी, वन मॅन आर्मी अशी भूमिका तो करत असतोय. अफगाणिस्तान संघाविरुद्ध आपण तो मॅच पाहिला होता त्याचा. आणि तसाच इथे एक वेगळा फटका निवडायचा होता बॅटर विश्वनाथ जाधवला. आता षटकातील पुढचा बॉल. अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केला. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. त्याच्या हातामध्ये सहज सोपा झेल देत बॅटर विजय होतो फेल. विकेट याआधी चौकार लागल्यानंतर अक्षय केनी साहेबांचं गीत वाचलं आणि आता विकेट मिळाल्यानंतर दिनेश पाटील साहेबांचं गीत वाचलंय.
धावसंख्या 1 गडी बाद 15 धाबा. नवीन बॅटर जय विश्वकर्मा लगातार 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचा किताब जय या खेळाडूला मिळाला. चांगला परफॉर्मन्स अष्टपैलू कामगिरी त्याची या मैदानावर झाली आहे. धावसंख्या 1 बाद 15. या षटकामध्ये अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. जय विश्वकर्मा स्ट्रायकिंग कडे. अरबाज याच्या पहिल्याच बॉलवर सफलता मिळवली, म्हणजेच अरबाजने मिळवली मोठी विकेट. जय विश्वकर्मा गोल्डन डकचा शिकार बनलाय. लगातार 2 गडी बाद होत. धावसंख्या धावपळकावर आहे 2 बाद 15. 15. पहिल्या चेंडूवर चौकार लागल्यानंतर व्हाईट बॉल सुद्धा पडलेत, परंतु हार त्यांनी मानली नाही. आत्मविश्वास नावाचा मित्र त्यांनी जवळ केलाय. म्हणतात ना की आत्मविश्वास नावाचा मित्र जेव्हा तुमच्या जवळ असतो तेव्हा अपयश नावाचा शत्रू कधीच शिरकाव करत नाही. इथे आत्मविश्वास कमावल्यानंतर 2 विकेट्स मिळवलेत. या षटकातील आता पुढचा बॉल असेल. ओ नवीन आलेला बॅटर करता चेंडू आता हवेत होता. बॅकवर्ड स्कोर लेग क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करेल काय? 1 धाव पळून पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावतायत. बुरटे चोर जसे पोलिसांच्या हाताला तुरी देऊन सटकतायत तसा चेंडू आता सटकलाय. मिळते 4 धाबा. चौकार. पहिलं नाव आलं. गीत चांगलं वाजवलंय. मला वाटतं ती चूक गीतकाराने केली की काय. धावसंख्या 4 ने पुढे सरकली. बघितलं आपण एक शॉर्ट बॉल होता. मंगेश यादव एक चांगलं टॅलेंट आहे, चांगली गुणवत्ता आहे त्याच्यामध्ये आणि डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडूला ढकलून दिलं. 4 धाब्यांची धावसंख्या झाली 19. 2 षटकांची समाप्ती. गोलंदाजी मार्गावर आता गोलंदाज बघूया. जिशान पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता. जिशान उत्कृष्ट खेळ त्याचा पाहायला मिळाला होता. 6 धावा देत 3 विकेट मिळवल्या होत्या आणि आता त्याच्याकडे जबाबदारी दिली. 2 मध्ये आहेत 19 धाबा. विश्वनाथ जाधव स्ट्रायकिंग कडे. इनसाइड आउट चेंडूला कव्हरच्या दिशेने टोळावलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. देयर इज अ लॉंग चेस फॉर द फिल्डर अँड दॅट्स अ 4 रन्स. 1 नाही 2 नाही 3 नाही मिळतात धावा 4. चौकार. अनोखा रेकॉर्ड सुद्धा बनतो इथे. लगातार 3 ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर चौकार येतोय. स्विच हिट केलाय. चेंडूला पाठवून दिलंय डीप. थर्ड मॅन पट्ट्या बाहेर. सीमा रेषे पार. मिळते धावा 4. खासदार चषक. चौकार. एकच वादा अक्षय दादा. हो तिथे केली चूक दुरुस्ती. धावसंख्या 4 ने पुढे सरकताना धाबा लागल्या जातात. 2 गडी बाद 27. 27 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट इन दी
थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरे षटक सुरू आहे. लगातारच्या 2 बॉलवर 2 चौकार ठोकताना दिसला बॅटर विश्वनाथ जाधव. विश्वनाथ 2017चं ते वर्ष, पहिल्यांदा त्याला संधी मिळाली आउट ऑफ इंडिया मध्ये जाण्याची आणि त्या संधीचं सोनं करत दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर या खेळाडूने मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवला. तदनंतर मागे वळून बघितलं नाही. संपूर्ण भारतभर दौरे तर होत आहेत, 7 समुद्रापलीकडे जाऊन सुद्धा स्वतःला केलं सिद्ध आणि झाला हा प्रसिद्ध. म्हणूनच प्रत्येकाने स्वतःला करा सिद्ध, स्वतःचं अस्तित्व स्वतःच निर्माण करा. उद्या उठून कोणी म्हणू नये की ह्याला मी घडवलंय. 27 धावा 2 गडी बाद, 8 बॉलमध्ये 19 धावा विश्वनाथ जाधवच्या आणि 4 धावा 1 बॉलमध्ये मंगेश यादवच्या. यंदा बॅट मॅच मध्ये आहे मंगेश यादव. या मॅच मध्ये त्याला लढावं लागेल आणि रजनी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कळी करणारा तो काडू आहे. मला आठवतोय ते म्हणजेच नंदकुमारशी पाटील यांची ती रजनी क्रिकेटची स्पर्धा, धाणीव येथील ती क्रिकेटची स्पर्धा, जिथे बहुमूल्य योगदान बॅटिंग करताना सातत्याने प्रत्येक मॅच मध्ये द्यायचा मंगेश यादव. आणि खूप दिवसांनी तो आता इथे मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. लवचिकता दोन्ही काढूंची चांगली दिसतोय. क्रिकेटमध्ये तुमच्या फिटनेसवर सुद्धा तुमचं लक्ष असलं पाहिजे. हट्टेकट्टे असून चालत नाही. मोठेपणा वाढल्यानंतर मात्र थोडंसं दुःख होत असतं, कारण क्रिकेट खेळायचं असेल तर चांगली मेहनत तुमची असायला पाहिजे. मेहनत केल्यानंतर त्याचं चीज होत असतं. पूर्वी जेव्हा आपण झोपायचो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला शरीराला आराम मिळायचा, आणि आता वेगळं आहे. जेव्हा आपण झोपतो ना तेव्हा मोबाईलला आराम मिळतोय. हे काही बदल झालेत या दैनंदिन जीवनामध्ये. मोबाईलचं युग आलंय, परंतु वेळेवर संघ कोणताच येताना दिसत नाही. पूर्वी नव्हतं तरी वेळेवर यायचे. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळायचा होता. इम्पॅक्ट इन लाईन बरोबर मधल्या यष्ट्यांवर जाणारा चेंडू होता. अपील केल्यानंतर पंचांचा बोट आकाशाकडे. यस, इज गॉन. कोणाकडून उचलून मिळत नसतं तर निर्माण करावं लागतं. दिनेश पाटील साहेबांनी ते निर्माण केलंय आणि त्यांच्यावर आधारित असलेलं गीत आता वाजलं जात आहे. पाहूया आपण, विकेट गेल्यानंतर हे गीत त्यांच्यावर लागलं जात आहे. पुन्हा पलटवार होईल काय? इथे पलटवार करणं फार महत्वाचं आहे. 9 बॉलचा सामना करत 19 धावांचं योगदान विश्वनाथ जाधवचं पाहायला मिळालं. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये नीरज यादव, कळवा या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू आहे. फिल्डिंग करता त्याला जास्त घेतलं जातं, परंतु ज्या वेळेस त्याला संधी मिळते ना त्या संधीचं सोनं केल्या वाचून तो काढू राहत नाही. आता वाईट बॉल आहे, पंचांचा इशारा येतो समांतर, धावा येतात अवांतर. धावसंख्या 3 गडी बाद 28, 2.3 बॉलची समाप्ती. आता लोअर मिडल ऑर्डर मध्ये नीरजला पाठवलाय. अप्पर मिडल ऑर्डर मध्ये मंगेश यादव याला आपण बघितलंय. दोघांमध्ये चांगली क्षमता आहे. छोटा पॅक बडा धमाका करण्याची क्षमता असलेला नीरज चांगले फटके कळेल काय? लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर. आणि जर आपण बघितलं तर एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटचं क्षेत्र खाली आहे, जिथे मोठे पलटवार करू शकतायत बॅटर. जे समर्थक आहेत ते प्लीज बाउंड्री लाईनच्या जवळ जाऊ नका. ओहो, काय घडलं बघूया. कुठला तरी आवाज आला होता. 1 धाव पळून पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा इरादा होता तो म्हणजेच कलवा याचा. 1 धाव बॅटच्या मदतीनं मिळते. एका धाव्याच्या साह्यानं धावसंख्या 3 गडी बाद 29. बॅटचा हलकासा स्पर्श झाला होता. विकेट जाण्याची दाट शक्यता होती. खऱ्या अर्थाने हा खेळाडू फिल्डिंग च्या जोरावर जास्तीत जास्त मॅचेस जिंकून देतोय. आणि जसं जॉन्टी रोड्स या खेळाडूला फिल्डिंग मुळेच मॅन ऑफ द मॅचचा किताब एका मॅच मध्ये मिळाला होता, तसेच अनेक मॅन ऑफ द मॅचचे किताब या खेळाडूला फिल्डिंगच्या जोरावर मिळालेत, जो नॉन स्ट्राईक इन कडे आहे नीरज. आता स्ट्राईक इन कडे मंगेश यादव.
करावं लागेल, लढावं लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल, वाईट बॉल घोषित केलाय पंच प्रताप भोईर सराने. अतिरिक्त धाव मिळाली, धावसंख्या 30. आता म्हणावं लागेल की 10च्या सरासरीने वाटचाल आहे. 10 पेक्षाही जास्त सरासरी सध्या आपल्याला दिसतोय या मॅच मध्ये. 4 षटकांचा हा मॅच होतोय. चांगली क्वालिटी, चांगला दर्जा प्रिन्स मूव्हीजचा, चांगली क्लिअरिटी आणि कटआउट्स बघू शकता तुम्ही. कल्पेश पाटील, खासदार हेमंत सावरा साहेबांचं ते सुद्धा दिसतंय, ज्यांच्या नावाने क्रिकेटची स्पर्धा आहे. दमदार खासदार उद्या येतील ते. ओ फुलपिच बॉल होता, बॅटरला भ्रमात टाकणारा चेंडू टाकलाय. डोळे बंद करून तुम्ही झोपेमध्ये चांगली स्वप्न बघू शकतात. क्रिकेटच्या मैदानावर चांगला फटका खेळू शकत नाही. ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळाला बॅटरचा. इथे एक धाव मिळाली एका धाब्याच्या साह्यानं. धावसंख्या झाली आहे ती 3 गडी बाद 31 धाबा. हे बघू शकतात कशा प्रकारे बीट झाला बॅटर. आणि आय थिंक यस अंपायर तिसऱ्या पंचांना आमंत्रण दिलं. भीमर करता चेक केलं जाईल या चेंडूला आणि तिसरे पंच इथे लगेचच वळतायत. मॉन्टी घोडेकर सर, मनोज घोडेकर हे ओरिजिनल नाव आहे आणि ते इथे चेक करून आपल्यापर्यंत निर्णय देतीलच. चांगली उपस्थिती आहे मैदानाच्या दिशेने प्रेक्षकांची आणि जास्तीत जास्त युट्यूब वाहिनीवर घर बसल्या प्रेक्षक या मॅचला बघतायत. आई मरुदेवी व जिजाऊ प्रतिष्ठान आयोजित खासदार चषक 2025चा रजनी क्रिकेटचा हा रणसंग्राम इथे सुरू आहे. सुरुवात जर आपण बघितली रजनी क्रिकेटची स्पर्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण जर विचार केला तर 27 नोव्हेंबर 1979 साली वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया हे 2 संघ आमनेसामने लढताना दिसले होते. ते निरीक्षण करूनच योग्य तो निर्णय दिला असेल. आमचे गुणलेखक सुद्धा चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत, चांगला लेखाजोखा पोहोचवत आहेत. दॅट्स फेअर डिलिव्हरी. एक चांगला चेंडूची समाप्ती होते जिशानच्या. चांगला बॉल यावेळेला जिशानचा. धावसंख्या 2.5 बॉलच्या समाप्तीनंतर धाबा आहेत 31. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. 2.5 चेंडूंमध्ये धावसंख्या 31, 3 गडी बाद. मोठा फटका खेळायचा होता बॅटरला, मात्र इथे गोलंदाजाने चकवा दिलाय. गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडूला रिलीज केलंय. नाखुश होतोय, नाराज होतोय आणि आपले पाय त्या विकेटवर आपटतोय नीरज हा खेळाडू. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यावर दियान 11 धानीव टीमची धावसंख्या 3 गडी बाद 31. एक छोटासा ब्रेक घेऊया. या ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. तीन षटकांमध्ये 31 धाबा. इथे भरपूर चेंडू असे वाया घालवले म्हणजे ते मोठे फटके येऊ शकले असते. म्हणतात ना की ज्याला धन कमवायचं आहे त्याने अन्नाचा कण सुद्धा वाया घालू नये आणि ज्याला नाव आणि ज्ञान कमवायचं आहे त्याने क्षण सुद्धा वाया घालू नये. धावसंख्या 31, 3 गडी बाद. आता गोलंदाजीची धुरा सांभाळण्याकरता जतीन आलाय. मागच्या मॅचचा हिरो होता मंगेश यादव स्ट्रायकिंग कडे. फुल पिच बॉल, फुल टॉस बॉल. बॅकवर्ड स्कोअर लेग रिझन मध्ये चेंडूला टोळावलं. एक धाव पळून पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याची संधी होती आणि लगेचच दुसरी धाव पळून तो पूर्ण करतोय. 2 धाबा पूर्ण केल्या जातात. 2 धाब्याच्या सहाय्याने धावसंख्या झाली आहे ती 3 गडी बाद 33. मॅच तुम्ही बघताय दियान 11 धानीव विरुद्ध दीपेश फाउंडेशन पुरस्कृत RCC पेठ या 2 संघादरम्यान काटिकी टक्कर असेल. सुपर 4 मध्ये कोण जाईल. मोठा फटका, चेंडू हवेत आहे. गॅप मध्ये चेंडू जाईल काय. क्षेत्ररक्षकाने झेल ड्रॉप केलाय.
झेल धरतीला दान केलंय आणि फायदा बॅटरला झालाय. एकाचं परिवर्तन दुसऱ्यामध्ये, दुसऱ्याचं परिवर्तन तिसऱ्यामध्ये. बघा जिथे झेल टिपता आला असता तिथे 3 धावा होतात पूर्ण. 3 धावांच्या मदतीनं धाव संख्या 36. ओहो काय घडतंय, काय घडतंय. आणि इथे 4 धावा पूर्ण होत आहेत असं वाटतंय. चौथी धाव पूर्ण होईल काय नाही. इथे पंचाने बाद दिलं या खेळाडूला. याचाच अर्थ या 3 धाबाच्या सहाय्याने धाव संख्या झाली आहे ती 4 गडी बाद 36 आणि रिव्ह्यू घेतलाय धावबाद करता. DRS घेतले जात आहेत. पंच आपण बघतायत मॉन्टी घोडेकर सर पुन्हा एकदा इथे येत आहेत. चौथ्या धाबे करता हा रिव्ह्यू DRS PCR रूम मध्ये आमचे पंच मॉन्टी घोडेकर सर येत आहेत. बनामध्ये डाऊट असल्यानंतर ते अधिकार दिलेत आपण त्या पंचांना आणि तो पंचांचा इशारा आला होता. व्हॉट हॅपन. इथे काय घडलंय, काय घडलंय, काय घडलंय, काय बिघडलंय चेक केलं जातं. फ्रेंड्स मूवीज क्लॅरिटीचा बिग बॉस. दर्जेदार खेळ प्रत्येक टीमचा आपण आज पाहिलंय. डे 3 मध्ये आज मध्यरात्रीनंतर आपण पुढे चाललोय. 11 मीरा रोड, दियान 11 धानेव, GCC अकलोली, छत्रपती CC लवाळी, KB मीरा रोड, 2020 अर्नाळा, फ्रेंड्स 11 मीरा रोड, दीपेश फाउंडेशन पुरस्कृत RCC पेठ. इतके 8 संघ या स्पर्धेमध्ये आज डे 3 मध्ये गुणवत्ता सिद्ध करण्याकरता आले होते. त्याच्यामधील आपले हे अंतिम 2 संघ उरलेत. सुपर 4 मध्ये जाण्याची ही धडपड. बॅटर इज आउट. परतावा लागेल बॅटर नीरजला. याच बरोबर धक्का लागलाय चौथा. 4 गडी बाद धाव संख्या 36. लालू समोर मंगेश यादव आहेत. चांगलं टायमिंग साधलं जाईल काय. चेंडूने उंची जास्त गाठली, लांबी कमी आहे काय पाहूया. पुन्हा एकदा झेल सुटलंय, जाळं फाटलंय आणि मासा निसटलाय. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धाबा लागले जात आहेत 4 गडी बाद 38. धानेव संघाकरता 40 ते 45 धाबा या पहिल्या इनिंग मध्ये बनवणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा आता बाउंड्री लाईन सीमारेषे करता चौकारा करता रिव्ह्यू आहे. DRS पुन्हा DRS. हे सिस्टम आहे त्याचा वापर करणं गरजेचं आहे कारण एखादं चुकीचं डिसिजन लागू नये याकरता अगदी योग्य पद्धतीने हे सिस्टम आपल्याला पाहायला मिळतं. DRS PCR रूम मध्ये आमचे अंपायर्स इथे दाखल झालेत. मॉन्टी सर. सर्व पाहुणे मंडळी अतिथी कक्षामध्ये वाट बघतोय मॅच कोणता संघ जिंकेल. अक्षय चिकिनी साहेबांचे पाठीराखे आहेत. अक्षय चिकिनी म्हटलं तर शिंदे गटाचे वसई तालुका प्रमुख आहेत शिवसेना या पक्षाचे आणि त्यांच्यासोबतच त्यांच्या मित्र परिवार जितूजी पाटील आहेत, संजयजी पाटील आहेत या अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत. सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय. सीमारेषेजवळ चौकार आहे की नाही हे चेक करण्याकरता हा रिव्ह्यू आहे. DRS घेतलंय.
क्रिकेट आज तुम्हा आम्हाला प्रत्येकाला एक चांगलं शिखरावर नेऊन ठेवणारा खेळ आहे. कारण टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा वाढल्या, समालोचक वाढलेत. बऱ्याच ठिकाणी दिवसभरात अनेक क्रिकेटच्या स्पर्धा असतात आणि आपल्याला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्रामध्येच जास्त क्रिकेटच्या स्पर्धा होत आहेत. महाराष्ट्र व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर यूपी येथे प्रत्येक दिवशी क्रिकेटच्या मॅचेस असतात आणि त्या लाख लाख रुपयाच्या त्या लाख लाख रुपये पारितोषिक असलेल्या स्पर्धा ह्या होत असतात. आणखीन माहिती मी देईन. सध्या पंच इथे पीसीआर रूम मध्ये चेक करतायत. प्रोटेक्ट केलेत त्या धावा प्रोटेक्ट केलेत म्हणजेच इथे त्या दोनच धाबा असतील. धावसंख्या आहे ती 4 गडी बाद 38 धाबा. 3.3 बॉलच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 38 प्रत्युत्तर देण्याकरता चांगली धावसंख्या उभारावी लागेल. 38 45 46 धाबा जरी बनवल्या तरी एक चांगला काटेकी टक्कर मॅच बनेल. मंगेश यादव कोळवटाच्या चेंडूला काढतोय खोदून आणि लॉंग ऑनची जागा काढतोय तो शोधून. एक धाव पूर्ण केली. दुसरे धावे करता बॅटर धावतायत. थ्रो येण्याआधी या 2 धावा होत आहेत पूर्ण. धावसंख्या 40. 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 गडी बाद 40 40. यस शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. सर्वोत्कृष्ट खेळ करावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. मेहनतीच्या जोरावर धावा बनवाव्या लागतील. गोलंदाजी करणाऱ्या टीमने काम तर केलंय. मंगेश यादव बॅकलिपचा वापर करतोय. चेंडू बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामधून पुन्हा एकदा निसटतायत. मला असं वाटतं की या इनिंग मध्ये 6 ते 7 झेल सुटले गेलेत. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 4 गडी बाद 42 42. 10 पेक्षाही जास्त सरासरी आता झालेली आहे आणि थोडासा संयम आणखीन राखावा लागेल. जो दबाव होता तो दबाव कमी झाला असेल बॅटिंग करणाऱ्या दियान 11 धानिव संघावर. चांगले त्यांचे ट्रम्प कार्ड गोलंदाज डिफेंड करू शकतात या धाबा. बघूया आजच्या दिवसात कोणाचा संघ पुढे येतो. दिनेश पाटील की अक्षय चिकिनी साहेबांचा संघ बाजी मारेल. शेवटचा बॉल कोळवटाचा चेंडू होता. चेंडूला ऑन साइडला खेळून काढला. मनगटाच्या मदतीनं चेंडूला मिड विकेट मध्ये वळवलं. दुसरी धाव घेण्याचा प्रयास होतो. पाहता पाहता 2 धावा होतात पूर्ण. 2 धावा पूर्ण. तिसरी धाव घेताना बॅटर होईल बाद. याचाच अर्थ पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या जात आहेत. 44 धावसंख्या झाली आहे ती 5 गडी बाद 44. 45 धावसंख्येचं टार्गेट असेल. 45 इज द टार्गेट. पाहूया काय रणनीती असेल दुसऱ्या इनिंग मध्ये 45 धावा बनवण्याकरता. आणि गोलंदाजी करणाऱ्या संघ नेमकं काय करतोय याचं वर्णन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तत्पूर्वी मॅच हाफ समरीकडे सुद्धा एक नजर असेल आमची. कशा पद्धतीने खेळ झाला ती चर्चा आपण थोडक्यात करूया. हे तुम्ही बघू शकताय प्रिन्स मूव्हीज लाईव्ह द्वारे थेट प्रेक्षेपण होतोय. मॅच ऑफ समरीकडे नजर टाकली तर डावाची सुरुवात करताना बॅटिंग करणारी टीमने बहुमूल्य विकेट्स गमावल्या होत्या. ज्याच्यामध्ये जय विश्वकर्मा जो फलंदाज झटपट बॉस झाला, गोल्डन डकचा शिकार बनला. अरबाज याने दोघांना 0 या धावसंख्येवर बाद केलं. 4 बॉल मध्ये 0 धाव बनवलं विजयने आणि जय विश्वकर्माने सुद्धा 1 बॉल मध्ये 0 धाव बनवली. मागच्या दोन्ही मॅचचा तो हिरो होता. दुसऱ्या बाजूला मंगेश 8 बॉल मध्ये 18 धावांचं योगदान देतोय. गोलंदाजी सुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी झाले आणि जे बॅटर 0 या धावसंख्येवर बाद झाले ना त्या 0ला सुद्धा फार महत्व आहे मित्रांनो. 0 हा आकडा मागे किंवा पुढे लावला तरी त्याचा फायदा होत असतोय. म्हणतात ना की 0 आणि वर्तुळ हे दिसायला जरी सारखेच असले तरी त्याच्यामध्ये फार मोठा एक फरक आहे. 0 मध्ये आपला एकटेपणा दिसतोय आणि वर्तुळामध्ये आपली माणसं दिसतात. दुसऱ्या इनिंग मध्ये कशा पद्धतीने खेळ होईल याची चर्चा तर होईलच. तत्पूर्वी आमचे प्रेक्षक राजे तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा. रजावी येथे सुरू असलेला रजनी क्रिकेटचा रणसंग्राम खासदार चषक 2025.
समाजकार्य प्रत्येकाच्या दुःख कार्यात ते जास्त जात असत. सुखकार्य म्हणजे लग्न समारंभामध्ये जरी कमी जात असलं तरी एखादं काही घटना घडली दुःख कार्य झालं तर त्यांची उपस्थिती पहिला असते. म्हणूनच चांगलं काम आपण करतच राहायचं. कुणी कितीही बोलो आपण आपलं छानच करायचं, कारण इथे लोक हे हसायला येतात, पोसायला येत नाही. नंदूजी पाटील तुमचं लाख लाख आभार. इतकं चांगलं आयोजन या स्पर्धेचं आपण केलंय. वळूया आता दुसऱ्या इनिंग कडे. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये जिंकण्याकरता लक्ष आहे 45 या धावसंख्येचं. 2 बॅटर उतरलेत. एका बाजूला तन्वीर आणि दुसऱ्या बाजूला असेल बंटी जोशी. 13 बाईक्स आणि एक 4 व्हीलर ज्याच्या नावावर आहे तो खेळाडू म्हणजेच बंटी जोशी. हा नॉन स्ट्रायकिंग कडे गोलंदाजी मार्गावर गोलंदाज विश्वनाथ जाधव. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल ऑन ड्राईव्ह केलाय, आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू अथोडक्स लॉंग ऑन रिझन मध्ये आलाय. एक धाव पळून पूर्ण केली. दुसरे धावे करता बॅटर धावतायत. 2 धावा ते पूर्ण करतायत. आव्हान स्वीकारलंय. आव्हान स्वीकारणं फार महत्वाचं आहे, जसं इथं बॅटरने स्वीकारलंय. 2 धाब्यांशी त्याने आपला अकाउंट ओपन केलंय. गोलंदाज तयार विश्वनाथ जाधव. मोठा फटका. चेंडू हवेत आहे. शतरक्षक कलवा त्या चेंडूला अडवू शकला नाही. चेंडू सीमारेषे पार. मिळता धावा 4. खासदार चषक 2025 मधील दमदार दिमागदार कडक चौकार. विश्वनाथ जाधव याच्या पहिल्या 2 बॉलवर प्रत्युत्तर देत असताना दीपेश फाउंडेशन पुरस्कृत आरसीसी पेट टीमचे खेळाडू डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. हा झेल टिपणं फार महत्वाचा आहे. मोक्याच्या क्षणाला झेल सोडलाय आणि फायदा उचलताना 2 धाव पूर्ण केल्या. 3री धाव सुद्धा मिळतोय. मागच्या इनिंग मध्ये जे घडलं तसंच आता या इनिंग मध्ये घडताना दिसतंय. धावसंख्या 3 ने पुढे सरकली. धाबा लागल्या जात आहेत त्या बिनबाद 9. दियान 11 धानेव संघाला चांगले डावपेच आखावे लागतील, कारण डावपेच तर आखलेत बॅटिंग करणाऱ्या टीमने. त्याने आव्हान स्वीकारलंय आणि चांगली जुगलबंदी पाहायला मिळते या दोन्ही बॅटरची. दोघांना जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा ते संधीचं सोनं करतात. तुम्हाला सुद्धा आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेला संधी मिळत असत. त्या संधी कधीच वाया घालू नका. धावसंख्या 9. जिंकण्याकरता 45 धावसंख्येचं टार्गेट. पुढचा बॉल पुढे येऊन चेंडूला टोलवलाय. चेंडूवर चढवलाय. जोरदार हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला. षटकारांशी वाढतोय संघाच्या धावसंख्येचा गल्ला. केलाय हल्ला, वाढतोय गल्ला. धावसंख्या 6 ने पुढे सरकली. 15. पुढचा बॉल. आता चेंडू हवेत आहे. काय जय, ओहो, एका हाताची कमाल आणि जय विश्वकर्मा करतोय धमाल. विकेट डाऊन. पहिला धक्का. 1 गडी बाद. धावसंख्या 15. अप्रतिम अफलातून झेल टिपलाय. जय विश्वकर्मा या शतरक्षकाने यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये होते आणि शॉर्ट मिड विकेटच्या दिशेपर्यंत ते पोहोचलेत. त्यांच्याकरता संघ मालक आदरणीय अक्षय किनी, शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख आहेत, त्यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालंय. 1 गडी बाद. धावसंख्या 15.
वापसी करायची असेल तर अशीच एकामागून एक फलंदाज बाद करावा लागेल. क्षमता आहे, क्षमता ही वर्तवली जात नाही, ती प्रत्यक्षात मैदानाच्या आत दाखवावी लागते आणि ती क्षमता दाखवावी लागेल गोलंदाजाला, क्षमता दाखवावी लागेल फलंदाजाला. नवीन बॅटर आलाय सोहेल शेख. सोहेल अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलंय, चेंडूला ढकलून दिलं बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. एक धाव पळून पूर्ण केली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 16 धाबा. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिल्या षटकामध्ये आले धावा 16. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता आवश्यक धावा आहेत 29. 18 मध्ये पाहिजेत 29. झोपं आलेत, थोडस संपर्क तुटलाय, ते सांगतात थोडस तांत्रिक बिघड झालंय, त्यामुळेच हे गीत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलं नाही. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 29 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट थोडासा घसरला असला तरी मॅच बनवू शकतोय, तो मॅच बनवावा लागेल, प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न केल्यानंतर सर्व काही मिळत असतं मित्रांनो. मेहनतीच्या पायऱ्या चढल्यानंतर तुम्हाला यश मिळतोय. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लिफ्ट मिळणार नाही, पायऱ्या चढावे लागतात. इथे सुद्धा विजय जर पूर्ण करायचं असेल तर विकेट मागून विकेट घ्याव्या लागतील गोलंदाजी करणाऱ्या टीमला. पुढचा बॉल अक्षयचा स्विच करायचा होता बॅटरला. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 1+1 1+1 या 2 धाव मिळतील, म्हणजे फ्री धावा दिलेत. बघू शकतायत फुल पिच बॉल होता, थोडासा वाईड लाईनच्या बाहेर पडलाय, त्यामुळेच इथे व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धाव संख्या धाव फळकावर आहे ती 18. व्हाईट +1. पुन्हा एकदा स्ट्राईक इन कडे आता उजव्या हाताचा बॅटर आहे तन्वीर. 3 बॉल मध्ये 9 धावा त्याच्या खात्यामध्ये जमा झाल्यात. पॉवर प्ले नंतर हे षटक. मोठा फटका, चेंडू हा येत आहे, इथे चेंडू जाते सरळ स्ट्रेट स्ट्रेट. मिळते 6 धावा, 6 धावांची मिळते भेट. षटकार. बॅटर काय चांगलं तंत्र आहे. चेंडू तर ओव्हर पिच होता, परंतु चाणक्य नीती गोलंदाजा विरुद्ध बॅटरने त्या ठिकाणी आखलंय. डोळ्यांची कमाल आहे. पुढचा बॉल. ओहो, नो बॉलचा तर इशारा आलाय. ओ नो, ओ नो, ओ नो, नो बॉलचा इशारा आलाय आणि त्याच बरोबर इथे बॅटिंग करणाऱ्या टीमला आणखीन फायदा होतोय. 1+1 या 2 धावा मिळतील. ओव्हर स्टेपिंग झालंय आणि त्याचा फायदा होतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. स्कोर मोज ऑन 26. 1 गडी बाद 26 धाबा. खुश होतो खेमा धनुजी पाटील यांचा. ते विकेट मिळवण्याकरता सुरू आहे प्रयास. अक्षय या गोलंदाजाचा वसई विरार प्रीमियर लीग मध्ये त्याचं चांगलं प्रदर्शन, इथे त्याला चांगलं करावं लागेल, चांगली कामगिरी तुम्हाला करावी लागेल. मोठा फटका, चेंडूला पाठवून दिले, लॉंग ऑन पट्ट्या बाहेर, चेंडू सीमा रेषे पार, आर पार, दमदार, शानदार, बहरदार, डोलदार, वजनदार. सोहेलने ठोकलाय. षटकार. पुढचा बॉल गोलंदाजाचा. ओहो, पुन्हा एकदा मोठा फटका. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, थेट 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 6 धावांची भेट. सिक्सर. कस
आणि या मॅचचा काढून टाकलाय पूर्णतः बॅटरने रस. ओ इथे आता 15 बॉल मध्ये 7 ची गरज होती. इथे काय चाललंय नेमकं मैदानाच्या आतमध्ये एक चेंडू शोधण्याकरता 3 क्षेत्ररक्षक जात आहेत. चेंडू सीमा रेषे पार मिळत्या धावा 4. दमदार खासदार चषकातील चौकार. I think Dipesh Foundation needs 9 runs from 15 ball. 15 काय बघूया चेक करूया आपण. 36 धावा तर चालू होता. चेंडू जातो बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. एक धाव पण पूर्ण केली. सोहेल या बॅटरने दुसरी धाव घेण्याचा विचार होता त्याचा. काय घडलंय काय स्थिती आहे. धाव संख्या पोहोचली आहे ती 42 वर. स्कोर इज 42. कडक बेधडक धाव संख्या बनवली जाते. आता धावसंख्या पोहोचली ती 42 वर. अजून जर विचार केला तर ह्या षटकामध्ये 2 चेंडू बाकी आहेत. कोळवर टप्प्याचा चेंडू टाकलाय. काय घडलंय बघूया. ओव्हर षटकांची आता समाप्ती झाली. षटकाची समाप्ती झाली आणि षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर 42 इज द स्कोर. म्हणजेच आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता फक्त आणि फक्त 3 धावांची गरज आहे. 12 मध्ये पाहिजे 3. फरमाईश आले दिनेश पाटील दादा यांच्यावर एखादं गीत लावा. फरमाईश आले. प्रेक्षक खुश आहेत. अक्षय केनी साहेब नाराज असेल मात्र हार जीत तर होतच असेल तरी सुद्धा बघा स्माइल देत आहेत कारण काटेकी टक्कर देणं फार महत्वाचं आहे. दिपेश फाउंडेशन पुरस्कृत RCC पेठ या ठिकाणी चांगले बॅटिंग करतात. आता प्रतीक याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. लेदर क्रिकेटचा अनुभव आहे त्याच्या पाठीशी. मोठा फटका वाईड यॉर्कर टाकला होता. चेंडू हवेत आहे. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 1 नाही 2 नाही 3 नाही धावा मिळते 4 आणि या मॅचला जिंकलंय दीपेश फाउंडेशन पुरस्कृत RCC पेठ या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन.
जर नसते ना तर मग स्पर्धेमध्ये रस निर्माण झाला नसता. तुम्ही सपोर्ट केलाय. जय, आपण कुठे जाऊ नका. आपल्याकरता 500 रुपयाचा पारितोषिक आलंय अक्षय किने साहेबांकडून, जे शिंदे गट वसई तालुक्याचे शिवसेना प्रमुख आहेत त्यांच्याकडून. आणि नुकताच संपलेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच आरसीसी पे टीम में जो बंदा है नेक वो है वन एंड ओनली मिस्टर सोहेल शेख इज द मैन ऑफ द मैच. दिनेश पाटील आपण सुद्धा या ठिकाणी. अजय 500 रुपये का इनाम है आपके लिए. या खूप प्रयत्न तुम्ही चांगले केले, नो डाऊट. हार जीत होत असे. विशू हार्ड लक, मंगेश हार्ड लक, परंतु तुम्ही स्टार आहात. स्टार कधीच आपल्याला जर बघितलं तर मी विनंती करतोय जय विश्वकर्मा यांच्याकरता हे 500 रुपयाचं इनाम आलंय. दिनेशची फरमाईश आहे. आर पार दमदार शानदार बहरदार ढोलदार वजनदार. क्या बात है. थँक्यू सो मच. फोटो सेशन होतं. क्षमा मागतोय नंदू दादा तुमची, कारण मी शेवटचा दिवस जास्त वेळ देऊ शकत नाही. 3 ते 4 तास तरी सुद्धा मी तुमच्या विनंतीला मान देऊन येतो, कारण आज मी सन्मान करून घेतलाय. खूप बरं वाटलं या मॅच मध्ये धावतं समालोचन करताना. आणि खऱ्या अर्थाने आयोजक कमिटी मेंबरचं मी आभार मानतो. सुशांत तुमचं सुद्धा आभार असेल. जेव्हा जेव्हा आम्ही येतो ना तेव्हा तुमच्याकडून आम्हाला चांगलं प्रेम मिळत असतं. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करूया. सोहेल मॅन ऑफ द मॅच चा किताब जातोय. त्याने विस्फोटक रूप धारण केलं. चांगली कामगिरी करतात. सलामीला येऊन गोलंदाजाचे पिसे काढण्याचं काम ते करत असतात. दीपेश फाउंडेशन पुरस्कृत आरसीसी पेट संघाने इथे बाजी मारली. आणि सोहेल शेख एक असा हिरा आहे, त्याची चमक कधीच आपल्याला कमी होताना दिसत नाही. सोहेल प्लीज मॅन ऑफ द मॅचचा किताब घ्या, त्याच्यानंतर तिथे खाली जा. क्या बात है. संस्कार, सोहेलवर संस्कार तर आहे, म्हणूनच त्याच्या बॅटवर स्टिकर सुद्धा संस्कारचा आहे. व्हॉट इनिंग यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये असतात. जसं MS यांच्या बॅटवर स्पार्टन आणि BAS बास बीट ऑल स्पोर्ट हे स्टिकर असायचे, तुमच्या बॅटवर हे स्टिकर आहेत. आपल्यातून बॅटिंग केलंय. सुरुवातीपासून अपेक्षा होती की तुम्हीच टॉपवर येणार. नक्कीच मैदान मोठा बघून बंटी आणि आमचा डिस्कस झालेला का जिथं जिथं लांब बाउंड्री असतं तिथं आपण नक्कीच जिंकतो. आणि एवढे लांब 60-70 किलोमीटर लांबून आलेत, तर यंग पोरा पण आहेत. त्यांना सर्वांना बोललेलं का आपला 100% द्या, आणि एवढे लांब आलेत तर इथं पण झेंडा काढून जाऊ. तुमचं एक मला तुमचं एक राज, तुमचं एक असं राज आहे की तुम्ही आल्या डायरेक्ट विस्फोटक सुरुवात करतायत. कारण रजनी क्रिकेटमध्ये एकेरी दुहेरी धावसंख्येवर प्रत्येक संघ भर देत असतात, परंतु तुम्ही या आधीपासून ठरवलं होतं. नाही, मी पहिल्यापासून स्टार्ट केला क्रिकेट, तेव्हापासून मी डायरेक्ट मारत आले. तर कसं पण जसं पण सिच्युएशन असतं, एक तर लागली बॅटिंग आपली चांगली तर सिच्युएशन मागचे बॅट्समॅन व प्रेशर नाही. आणि जसं म्हणजे डॉट झाला काय झाला तर मागच्या फिल्डरला बॅट्समॅनला पण थोडासा प्रेशर येते, म्हणून कधी पण जाऊन मी अटॅकिंग केलतो, कारण मागचे पण बॅट्समॅनला चांगला या भेटू. टेनिस क्रिकेटमध्ये कोणत्या खेळाडूला तुम्ही सुरुवातीला फॉलो करायचं जेव्हा तुम्ही लहान होते? उस्मान पटेल आहे तो, नक्कीच पहिलेपासून आम्ही त्यालाच बघत आले. आणि आमचा गुरु आमचा कोच बोलला तर तोच आहे, तो आम्हाला भरपूर काय शिकवतोय, तर त्याला मी मानतो. दिनेश पाटील दीपेश फाउंडेशनचे करता धरता आहेत, ते आता मला तरी वाटते की तुमच्या सर्व खेळाडूंना खुश करतील. नक्कीच दादांचा खूपच सपोर्ट होता. दादा आज 2-3 रातपासून आम्हाला कॉल करतात आणि आमच्याशी संपर्कमध्ये आहेत. आणि दादा बोललेले का इथं एवढे लांब तुम्हाला फक्त माझ्यासाठी खेळायला यायचं होता. विकी शेलार होते त्यांचे भाऊजी, ते आमचे जवळपास एकदम खूपच जवळचे मित्र आहेत, तर एक त्यांचे शब्द आम्ही एवढे लांब खेळायला आलो. शेवटचा प्रश्न असेल की टुर्नामेंट्समध्ये फायनल डेला हीच टीम असेल की काही बदलाव असेल? ते कसं आमचे 11चे 11 प्लेयर जॉबला असतात, तर बघू आता जसं सिच्युएशन, ज्याला सुट्टी भेटते ज्याला यायला भेटेल तसं आम्ही प्रयत्न करू.
थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द फायनल डे. थँक्यू. या प्रतिक्रिया सोहेल शेख या खेळाडूच्या. आपल्या टीम करता संपूर्ण 100% योगदान त्यांना दिलंय. तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा संधी मिळेल ना तेव्हा 100% योगदान तुम्ही देत जा. प्रेक्षको, आजच्या डे 3 मधील रजनी मॅचेस सर्वच संपल्यात. सुपर 4 मध्ये दाखल झाले दिनेश पाटील यांचा संघ, दीपेश फाउंडेशन पुरस्कृत RCC पेठ हा संघ. त्यांचं अभिनंदन. उद्या म्हणजेच आजच आपण आजची जी रजनी असेल डे 4 ची त्या रजनीमध्ये पुन्हा आपण भेटूया. तत्पूर्वी इथे आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.